मोबाईल विश्व शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय पूजनीय भिक्खू संघ श्रीरत्नाला विनम्र अभिवादन। आज महाबोधी महाविहार संघर्ष समिती मुंबई या मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन तिकडचं पण घे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन या ठिकाणी भव्य लाक्षणिक साखळी उपोषणाचं 4 दिवसाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे 115 दिवसापासून सुरुवात झालेलं आहे आणि मुंबईच्या तमाम विभागामध्ये अशा पद्धतीचे आंदोलन सुरू आहे। अनेक ठिकाणी आंदोलन झाले आणि त्यानंतर जरा मुंबईचं वातावरण शांत झालं होतं। पुन्हा चेंबूर विभागातील भीमसैनिकांनी तरुण मित्र मंडळ आणि सर्व विभागामध्ये प्रचार प्रसार करून खऱ्या अर्थानं 10 दिवसाचं हे साखळी उपोषण त्यांनी केलं होतं, परंतु मुंबई पोलीस प्रशासनाने 10 दिवसाची परवानगी न देता 4 दिवसाचीच परवानगी या ठिकाणी दिलेली आहे। असो, खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या पावसामध्ये सुद्धा महिला मंडळ या विभागातील चेंबूर विभागातील गोंडी घाटकोपर विभागातील महिला मंडळ बौद्ध उपासक उपासिका तरुण मित्र मंडळ यांनी जो काही ध्यास घेतलेला आहे की महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये आलं पाहिजे। त्या महाबोधी महाविहारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शतकापासून अनाधिकृतपणे ब्राह्मण पंडित त्यांचं त्या ठिकाणी तळ ठोकून बसलेले आहेत, त्या कमिटीमध्ये गेलेले आहेत। 1948चा जो काही ॲक्ट आहे 1949चा जो काही ॲक्ट आहे तो बदलला पाहिजे, यासाठी ही मागणी संपूर्ण भारतभर होत आहे। त्याच अनुषंगाने या ठिकाणी या गोंडी विभागामध्ये या चेंबूर विभागामध्ये चेंबूर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचा हे महान बालेकिल्ला आहे। जेव्हा जेव्हा केवळ मुंबईत नाही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेव्हा चळवळीसाठी काहीतरी घटना घडतात तेव्हा खऱ्या अर्थाने पहिला आवाज हे या चेंबूर विभागामधून नेहमी उठत असतो, कारण ही क्रांतीची भूमी आहे। आणि अशा पद्धतीने हाच आवाज महाबोधी बुद्धविहारासाठी एवढ्या पावसामध्ये सुद्धा इथला बौद्ध समाज इथले बौद्ध अनुयायी महाबोधी महाविहार संघर्ष समिती यांच्या विद्यमाने त्यांनी हा आवाज उठवलेला आहे। तेव्हा त्याची न्यूज आजपर्यंत मुंबईपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचली नाही, परंतु आज निश्चितच काही दिवसामध्ये हे 4 दिवस आंदोलन चालणार आहे। त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने भिक्खू संघसुद्धा सहभागी होणार आहेत। तर मी मुंबईतील तमाम बौद्ध जनतेला सूचना करतो की आपण 1 दिवसासाठी या ठिकाणी या या आंदोलनामध्ये या उपोषणामध्ये आपण सहभागी होऊन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या या महान आंदोलनामध्ये आपण आपलं अमूल्य योगदान द्यावं अशी भिक्खू संघाच्या वतीने तमाम बौद्ध उपासकांना मी सूचना करतो। तेव्हा हे जे काही आंदोलन सुरू आहे हे काय थांबणारं आंदोलन नाही। 2025मध्ये आपण आंदोलन करत आहोत। आज जरी आपण आंदोलन करत आहोत, परंतु एक दिवस निश्चित येणार आहे की या देशामध्ये आंबेडकरी समाज बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज हा केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतभरामधून या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची मोठ्याने गर्जना होत आहे। संपूर्ण स्टेटमध्ये अशा पद्धतीने लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर आलेले आहेत, लाखोच्या संख्येने निदर्शने झालेले आहेत, लाखोच्या संख्येने लोक मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आज आपण लढत आहोत, परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चितच हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही, कारण भारत देश हा घटनेवर चालणारा देश आहे, बाबासाहेबांच्या संविधानावरती चालणारा देश आहे आणि संविधानाने सर्वांना धार्मिक जे काही हक्क दिलेले आहेत, अधिकार दिले, ज्याच्या धर्माची उपासना त्या पद्धतीने त्याला करता येते। त्यांना आपापले धर्मस्थळं या देशात बनवता येतात, परंतु दुसऱ्याच्या धर्मस्थळावर कुणालाही कब्जा करता येत नाही। परंतु संविधानाचं राज्य असताना सुद्धा या देशामध्ये
ब्राह्मण पंडिताने त्या गिरीने तेव्हापासून 150 वर्षापासून या महाबोधी महाविहारावर कब्जा केलेला आहे। तर निश्चितच त्यांनी ते विहार सोडलं पाहिजे, त्यांनी त्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी पूजा केली पाहिजे। बुद्धविहारामध्ये त्याचं काही काम नाही हे सांगण्यासाठीच बुद्धविहारामध्ये भटाचं ब्राह्मणाचं काही काम नाही। बुद्धविहारामध्ये बौद्ध भिक्खूंचं आणि बौद्ध जनतेचं श्रद्धास्थान आहे, तिथे ते जाऊन योग्य पद्धतीने श्रद्धापूर्वक पूजा करणार आहे आणि म्हणून हा संघर्ष अटळ आहे, चालणार आहे। तर आपण आशावादी आहोत आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार आपण शांतीच्या मार्गाने हे आंदोलन करत आहोत, कारण आपण बाबासाहेब बुद्धाचे अनुयायी असल्यामुळे शांततेच्या मार्गाने आपलं सर्व आंदोलन चालू आहे। तेव्हा आपण निश्चितच आज 5 जून 2025 ते 8 जून 2025 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनच्या समोर पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू आहे। तेव्हा आपण आजचा दिवस संपन्न होत आहे, उद्या आपण मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी यावं, भिक्खू संघाने यावं, बौद्ध उपासक उपासिकाने यावे। आपले जे काही मतभेद आहेत, आपण कुठल्या संस्थेचे आहोत, कुठल्या पक्षाचे आहोत, हे सर्व विसरून महाबोधी विहार, आपण बुद्धिस्ट आहोत आणि महाबुद्ध विहारासाठी आपण सर्व अनुयायी एकत्र येऊन या साखळी उपोषणामध्ये सहभागी होणे नितांत गरजेचं आहे। आपण जर एक असून एका जुटीने आपण जर सहभागी झालो तर निश्चित आपला हा संदेश आणि आपला जो काही संदेश आहे, आपली जी काय मागणी आहे, ही मागणी केंद्र सरकारापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना सुद्धा आमचं निवेदन आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या तमाम असे मोठमोठे आंदोलन झाले आणि म्हणून तुम्ही सुद्धा केंद्र सरकारला आमची मागणी कळवा। महाराष्ट्रातल्या तमाम बौद्ध बांधवांची अशी मागणी आहे की महाबोधी महाविहार संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावं, असे निवेदन सुद्धा त्यांनी केंद्र सरकारला करावं अशी आमच्या भिक्खू संघाच्या वतीने मागणी आहे। आणि हे आज भव्य साखळी लाक्षणिक साखळी उपोषण सुरू आहे। असे साखळी उपोषण, निदर्शन, भव्य शांती मार्च यापुढे सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही असे निदर्शने करणार आहोत। तेव्हा या ठिकाणी आम्ही सर्व भिक्खू संघ सहभागी होऊन या साखळी उपोषणाला आज आम्ही पाठिंबा दिलेला आहे। नमो बुद्धाय, जय हिंद।